तुम्ही जर मुलांवरती रोज ओरडत असाल तर आज हे नक्की ऐका. बऱ्याचशा पॅरेंट्समध्ये एक अंडरलाईन बिलीफ आहे, ती माझ्यामध्येही होती, आणि ती म्हणजे की ओरडल्यानंतर मुलं सुधारतील. आपल्याला वाटत असतं मुलांवर ओरडलं, थोडा राग केला की ते सुधारतील, पण खरं तर तसं होत नसतं. उलट मुलं आपल्यापासून अजून दूर जातात. आपण अजून एक मिस्टेक करतो, ती म्हणजे मुलांनी काहीही चूक केली की लगेच रिॲक्ट होतो, त्यांना ओरडतो, आपण फ्रस्ट्रेट होतो आणि त्यांना ऐकून घेण्याची संधी गमावतो. आणि यामुळे होतं काय की मुलं आपल्याकडे हळूहळू काहीही शेअर करायला येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की ते काहीही सांगायला आले की आपण त्यांना ओरडणार, आपण त्यांना घालून पाडून बोलणार. बऱ्याचदा तुम्हीही पाहिलं असेल की आपण जेव्हा मुलांना ओरडतो तेव्हा ते 3 वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. पहिलं म्हणजे काही मुलं गप्पपणे, निमूटपणे खालीमान घालून ऐकून घेतात. दुसरं, मुलं उलट उत्तरं द्यायला लागतात. आणि तिसरं, मुलं आतून घाबरायला लागतात. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की होतं की मुलं हळूहळू आपल्यापासून गोष्टी लपवायला लागतात, शेअर करणं थांबवतात. कारण त्यांना वाटायला लागतं की माझं तर इथे कोणी ऐकून घेणार नाही, मला कोणी समजून घेणार नाही, मला पुन्हा ओरडा मिळणारच आहे. एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही काय, मी काय किंवा मुलं काय, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला सतत ओरडत राहते, बोलत राहते, तेव्हा पहिल्यांदा तर आपल्याला वाईट वाटतं, पण हळूहळू तीच गोष्ट आपल्यासाठी फक्त बॅकग्राऊंड नॉईज बनतं. ते ऐकतात पण ते मनापर्यंत पोहोचत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओरडणं कधीच कोणाला मोटिवेट करत नाही. ते गिल्ट तयार करतं, फिअर तयार करतं आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलाला एकमेकांपासून तोडतं. तेव्हा ओरडणं कधीच मोठा बदल घडवू शकत नाही, पण शांत संवाद मात्र नक्कीच बदल घडवू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टीसाठी जास्त ओरडावं लागतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.